नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला आता असा एक पक्षी दाखवतो आणि जर मी तुम्हाला विचारलं की या पक्षाची अंदाजे किंमत काय असेल, मी खात्रीने सांगतो तुमचा अंदाज चुकेल. हा पक्षी आहे खतरनाक असा शिकारी पक्षी फाल्कन. युनायटेड अरब एमिरेट्स यांचा हा राष्ट्रीय पक्षी आहे. त्याला अतिशय सन्मानाने अशी वागणूक दिली जाते. सुमारे 25 ते 30 लाखापासून अगदी 4-5 कोटीपर्यंत या फाल्कनची किंमत असते. सर्व प्राणी आणि पक्षी यांच्यामध्ये सगळ्यात गतिमान, सगळ्यात जास्त गती असलेला हा अतिशय जबरदस्त असा शिकारी पक्षी आहे. मी स्वतः हे पक्षी पाहिलेले आहेत आणि अशा ठिकाणी मी गेलेलो आहे आणि ती माहिती मला अतिशय चांगली माहिती मिळाली आहे. त्यामुळे माहिती मी तुमच्याबरोबर आता शेअर करणार आहे. अतिशय इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे. चला, ठिकाण आहे अबुधाबी फाल्कन हॉस्पिटल. मित्रांनो, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी मी दुबईमध्ये जवळजवळ 15-16 दिवस होतो आणि 5 ते 6 दिवस पाकिस्तानात होतो. दुबईमध्ये असताना काही मॅचेसच्या मध्ये थोडा मोकळा वेळ मिळत होता. त्यामुळं ठरवलं की काहीतरी इथले विशेष असं काही ठिकाण असेल तर तिथे जावं आणि त्यातली माहिती घ्यावी. तर असं एक विशेष ठिकाण मला आढळलं, ते म्हणजे अबुधाबी येथील फाल्कन हॉस्पिटल. तर मगाशी मी तुमच्याशी फाल्कनबद्दल बोलत होतो. तेच हे फाल्कनसाठी 2009 साली स्थापन करण्यात आलेलं हे फाल्कन हॉस्पिटल आहे. आता याचं विशेष काय मित्रांनो, हे हॉस्पिटल असं आहे हे आपण जसं इथे पाहतो माणसांसाठी जे हॉस्पिटल बनवलेलं आहे, याच्यामध्ये वॉर्ड असतात, त्याच्यामध्ये ऑपरेशन थिएटर आहे, रिहॅबिलिटेशन आहे, अनेस्थेशियाची अरेंजमेंट आहे आणि वेगवेगळ्या टेस्ट केल्या जातात, वेगवेगळे ऑपरेशन्स केले जातात. या सर्व गोष्टी या फाल्कन हॉस्पिटलमध्ये केल्या जातात. जगातलं सगळ्यात मोठं हॉस्पिटल आहे, जगातलं पहिलं हॉस्पिटल आहे अबुधाबी फाल्कन हॉस्पिटल. चालू आहे. हे आहे दुबईचं फाल्कन हॉस्पिटल. फाल्कन हॉस्पिटल. आता आपण फाल्कन हॉस्पिटलमध्ये जायचं, सगळं आपण बघूया. पहा, आगळं ठिकाण आहे. चला तर आपण आता अबुधाबी फाल्कन हॉस्पिटलमध्ये प्रवेश करूया. पहा, सुंदर परिसर आहे. मला निश्चित आवडेल. हॉस्पिटलच्या आतला भाग आहे. या ठिकाणी वेगळे लोक आपापल्या फाल्कनला घेऊन येतात ट्रीटमेंटसाठी. दिवसातनं 50 ते 60 फाल्कनवर इथे ट्रीटमेंट केली जाते. Seta, 4 seta. 390 किलोमीटर प्रति तास असा प्रचंड स्पीडनं उड्डाण करू शकणारा हा जबरदस्त शिकारी पक्षी म्हणजे फाल्कन. मनुष्याची जी आयसाईट आहे त्याच्या 2.5 टाइम्स 2.5 पट
या पक्षाची आयसाईट आहे. दुबईतले मोठे मोठे श्रीमंत सुलतान आणि शेख हे फाल्कन विकत घेतात. या फाल्कनचे इथे खेळ होतात, वेगवेगळ्या स्पर्धा होतात. चांगला आणि आणि अत्यंत महागाईचं फाल्कन बाळगणं हे दुबईमध्ये प्रतिष्ठेचं लक्षण. आता मी तुम्हाला चक्क फाल्कन हॉस्पिटलची टूर घडवून आणणार आहे. आपण हॉस्पिटलच्या प्रत्येक ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या ठिकाणाला भेटी देणार आहे, तिथली माहिती घेणार आहे. तिथे जे डॉक्टर आहेत आणि अन्य स्टाफ आहे यांच्याकडून आपण थेट माहिती घ्यायची. चला तर फाल्कन हॉस्पिटल. So normally whatever we need to do something, we have to put them under anesthesia. This is very mild anesthesia. The people they use in home and hospital, the same gas we are using here also. So the drugs we are using, isoflurane as a drug and the oxygen flow. So as soon as we put the bud into the mask, within 2 minutes they will sleep. And when our work is finished, we will remove the bud from the mask. Within 2 minutes they will be wake up. So she already has been asleep. So you like to take photo, you can take photo also. So normally when the birds are sitting on short perches looking like around 1.2, 1.4 meter wingspan during the flight. So you can see these are the weapons they prey with the beak. So the people, what they do, they bring the bird here just to cut the talons and the beak around 2 to 3 times in a year. It will not cut what happen, either they can punch by himself, they can get infection. Other and infection rates remain less. So to prevent the infection, we have to cut them. You know, when you are going to cut the talons of cat and dogs, you can see outside blood vessel, you cannot go further down, otherwise it will bleed. Same like here also, you will go little further down, it will bleed. So we are cutting only extra growing part. So it's not only cut, after that what we have to do, we have to remove the extra keratin around the layers to make it sharp and clean. Because nails are not growing only front, they are growing around area also. So in that case we use this trimmers to. So this type of the works we have to do around 2 to 3 times in a year. So if they broke only edge part, in that cases what we'll do, we will not cut the feather from the base, we will cut just edge part. We take the transmitter there and they release the bird like this. Because incidentally the falcon fly away. Hand up like that. अशा तऱ्हेनं या आगळ्या ठिकाणाला मी भेट दिलेली आहे. कृपया ही माहिती आणि व्हिडिओ कसा वाटला याच्या प्रतिक्रिया मला जरूर कळवा. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर.